नमस्कार. तारांगण या सिरीजच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या विविध नायिकांबद्दल जाणून घेतोय. त्यातच एक अतिशय ध्रुव ताऱ्यासारखं म्हणावं असं नाव जे आहे नूतन यांचं, त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. पहिल्या मिस इंडिया तसेच सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आपल्या नावावर असलेल्या नूतन या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पानच म्हणावं लागेल. मात्र त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीबद्दल जाणून घेण्याआधी आपल्याला आवाहन आहे की आपण फिल्मी बुडबकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून या सिरीजचे पुढचे भाग जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ते अपडेट्स आपल्याला वेळेवर करतील. चला जाणून घेऊयात नूतन यांच्या एकूण चंदेरी प्रवासाबद्दल. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. नूतन यांचा जन्म प्रख्यात अभिनेत्री शोभना समर्थ आणि त्यांचे वडील कवी कुमार सेन समर्थ यांच्या पोटी 4 जून 1936 रोजी मुंबईमध्ये झाला. शोभना समर्थ यांची मुलगी असलेली नूतन यांना देखील आपली आजी रतनबाई शिलोत्री व आई शोभना समर्थ यांच्या पावलावर पाऊल टाकत या सोनेरी पायवाटेवरून चालण्याला सुरुवात केली. 14व्या वर्षी त्यांनी हमारी बेटी या 1950 सालच्या सिनेमातून या चंदेरी दुनियेमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी 70हून जास्त सिनेमे करत 40 वर्षांची कारकीर्द गाजवून सोडली. नूतन यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्रेक हा 1955 सालच्या सीमा या सिनेमातून मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. कारण त्यानंतर बेस्ट ॲक्ट्रेसचे 5 फिल्मफेअर अवॉर्ड त्यांनी नावावर तर केलेच, मात्र त्या काळच्या सर्व आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी काम देखील केलं. मग त्यात राज कपूरपासून भारत कुमार म्हणजेच मनोज कुमार यांच्यापर्यंतच्या सर्व अभिनेत्यांचं नाव घेता येतं, ज्यामध्ये त्यांनी पेइंग गेस्ट, अनाडी, सुजाता, देवी, सरस्वती चंद्र, छलिया, मैं तुलसी तेरे अंगन की, बंदिनी, मिलन अशा विविध सिनेमांमध्ये काम केलं. 11 ऑक्टोबर 1959 रोजी त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये कॅप्टन असलेल्या रजनीश बहल यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांचे पुत्र असलेले मोहनीश बहल हे देखील भारतीय सिनेसृष्टीमध्ये एक चांगले अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र अशा या तारकेचं अचानकच 1991 साली वयाच्या 54व्या वर्षी 21 फेब्रुवारी या दिवशी कॅन्सरने निधन झालं. नूतन या एखाद्या उल्केसारख्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अचानक अवतरल्या आणि तशाच निघून गेल्या. मात्र आजही बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्रींचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा नूतन यांचं नाव त्यात आघाडीवर असतं आणि हीच त्यांची आणि त्यांच्या कामाची ओळख आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला पाहत रहा. फिल्मी बुडबक. धन्यवाद.